बऱ्याचशा गोष्टींचा तिथे आम्ही चर्चा केली. त्या चर्चेच्या अंतिम संवादात त्यांनी असं मला सांगितलं की येत्या 6 दिवसामध्ये ते 8 दिवसामध्ये IITचा रिपोर्ट आम्ही प्राप्त करू. आम्ही 2 दिवसापूर्वीच त्यांना बोलवून तसं सांगितलेलं आहे. IITचा रिपोर्ट एक 7-8 दिवसात आल्यानंतर लागलीच टेंडर काढून एक 15 ते 20 दिवसामध्ये काम चालू करू आणि आम्ही माती काढायचं काम चालू करून जी काही पुढची उपाययोजना आहे म्हणजे स्प्रिंकलर लावणं किंवा तिथे हिरवळ करता आली ते हिरवळ करणं, अनेक गोष्टी जेणेकरून माती उडणार नाही. कारण पूर्वी जेव्हा ही माती टाकली त्याच्या अगोदर सुद्धा धूळ उडत होती. म्हणून तरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळेला विद्यमान नगरसेवकांनी तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवला होता आणि जे स्प्रिंकलर्स वगैरे आहेत ते महानगरपालिकेने तेव्हा बनवले होते. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो विषय होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःच्या खर्चाने केला होता आणि स्प्रिंकलर लावणं आणि ते मेंटेन करणं हे महानगरपालिकेच्या खर्चातून होत होतं. परंतु त्यावेळेला निवडणुका झाली, दुर्दैवाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक न येता विरोधी पक्षाचे नगरसेवक आले आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावेळेला ते स्प्रिंकलर मेंटेन केले नाहीत किंवा प्रशासनाने मेंटेन केले नाहीत. म्हणून परत हा प्रस्ताव आला की ह्या धुळीचं काय करायचं. तेव्हा ही माती टाकायचा जो काही निर्णय घेण्यात आला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टासापोटी 200 ते 250 ट्रक माती तिथे टाकली. त्या 200 ते 250 ट्रक मातीचा हा जो काय परिणाम आहे तो दिसतोय. खरं तर त्यावेळेला हे काम काढून ही जी काही माती खाल्ली त्यावेळेला ती माती खाल्ल्याचे परिणाम आता हे दिसत आहेत आणि ते पुन्हा ती माती काढण्यासाठी गेले 2-2.5 वर्ष आम्ही त्यावेळेला माती टाकू नका म्हणून विरोध केला होता आणि ही टाकलेली माती काढा म्हणून आम्ही हा पाठपुरावा करतोय. स्थानिक शिवाजी पार्कचे बरेचसे रहिवासी पाठपुरावा करत आहेत आणि ही माती जेव्हा काढली जाईल त्याचं श्रेय खरोखर स्थानिक रहिवाशांना द्यायला हवं. परंतु ज्यांनी माती खाल्ली तेच लोक आता श्रेय लाटण्यासाठी पुढे पुढे करतायत. शिवसेना उभाटाकडून अशी आज टीका करण्यात आली की ज्या पद्धतीनं हे धूळ झालेली आहे, मनसेनं सुरुवातीला त्या सगळ्याच्या बाबतीत माती टाकण्याच्या बाबतीत भूमिका पाठिंब्याची घेतली, त्यामुळे हा सगळा प्रकार झाला असं विशाखा राऊत यांनी केलं. पहिली गोष्ट, विरोध आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आमचा प्रोजेक्ट होता. तो कशासाठी केला होता? धूळ उडू नये, माती उडू नये म्हणून केला होता ना. तो ह्यांनी हाणून पाडला आणि चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच माती टाकली, करोडो रुपयाची माती टाकली. त्यातून काय जे काही त्यांचं कमिशन मिळायचं तर मिळवलं आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट फेल झाला. हे आताचे विद्यमान जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी आता आमच्या बैठकीमध्ये ते मान्य केले की आमचा तो प्रोजेक्ट फेल गेलेला आहे. तर ही माती टाकली त्यांचा दोष आहे की मनसेचा दोष आहे? माती कोणी टाकली? उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टासापायी ती माती टाकली आणि त्या मातीमुळे पूर्वी जी धूळ उडत होती त्याचं प्रमाण 100 पटीने वाढलं. मग दोष कोणाचा आहे? मनसेचा दोष आहे. आणि स्प्रिंकलर त्यावेळेला नंतर जेव्हा शिवसेनेची सत्ता आली, नगरसेवक निवडून आले, त्यांनी स्प्रिंकलर आणि ती सगळी जी यंत्रणा होती ती मेंटेन केली नाही, ती हाणून पाडली. कारण ती मनसेला श्रेय जात आहे म्हणून. केवळ चोराच्या उलट्या बोंबा आहेत ते. आता जो काही प्रकार आहे, जी काही माती टाकली ती माती कोणी खाल्ली आणि त्या माती खाल्ल्यामुळे लोकांना काय आरोग्याचे त्रास सुरू झाले हे त्यांना कळतायत आणि त्याचे दुष्परिणाम आणि लोकांचा जो आक्रोश आहे तो समोर आल्यानंतर हे कसं आपल्या अंगावरून झटकायचं हा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि श्रेय सुद्धा स्वतःच लाटायचं हा त्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक आमदार आणि स्थानिक माजी नगरसेवक असं म्हणतात की जे आदित्य ठाकरेंवर मनसे टीका करते हे सगळं चुकीचं आहे. आम्ही स्प्रिंकलिंगचा प्रकल्प आणला होता पण ह्यात मनसेने खडाजंगी केला आणि त्या प्रकल्प काढून काढला. नाही हे हास्यास्पद आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट हा मनसेने तिथे राबवला, स्वखर्चाने राबवला. त्याच्यानंतर स्प्रिंकलरची जी योजना आहे ती महानगरपालिकेने राबवली. पण अचानक निवडणुकानंतर जो रिझल्ट निकाल आला, त्यांचे नगरसेवक निवडून आल्यानंतर ते स्प्रिंकलर आम्ही कशाला थांबवू? काय प्रश्न कुठे येतो आम्ही थांबवायचा? जो प्रश्न आम्हीच उठवला, त्यासाठी आम्ही खर्च केला, त्यासाठी आमचे एफर्ट्स होते आणि तो आम्ही थांबवायचा प्रयत्न कशाला करू? बरं, मग आम्ही थांबवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही ऐकलत. एवढे आम्ही सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत हे तुम्ही मान्य करतायत. नंतर तुम्ही जी काय माती खाल्ली त्याच्यामुळे हा प्रश्न जो थोड्या प्रमाणात 10% होता तो 100% झाला. त्याची जबाबदारी कोण घेणार ते पहिलं त्यांनी सांगावं. त्याची जबाबदारी त्यांचीच आहे ना. किल्लेदार साहेब, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की मातीसोबत महाराजांचं जे शिल्प आहे छत्रपती शिवाजी पार्क राज्याभिषेक त्याची दुरावस्था काल दयनीय परिस्थिती मी पाहिलं. मी काल मीडियातून तेव्हा पाहायला मिळालं मला. ते म्युरल आहे. ते म्युरल जेव्हा बांधलं तेव्हा सुद्धा सत्ता ह्यांचीच होती.
निवडणुकीच्या तोंडावर अशी काहीतरी छोटी छोटी कामं पटापट करून लोकांना दाखवायचं, मी करून दाखवलं म्हणून ती केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या. ते करताना त्यांनी लॉंग टर्मचा विचार केलाच नाही, कारण त्या म्युरलच्या खाली जी रिकामी जागा होती ती झाकण्यासाठी म्हणून त्यांनी ते पीओपीची शीट लावली होती. त्याला थोडंसं किल्ल्याचं दगडांचं त्याला डिझाईन दिलं होतं. पीओपीची शीट किती काळ टिकणार उघड्या मैदानामध्ये? तिथे मुलं खेळतात, बॉल लागतात, बॉलनी तुटू शकते, उंदीर लागतात. तर पीओपीची शीट न लावता तिथे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम व्हायला हवं होतं, ते झालेलं नाहीये. आणि पुन्हा मग पर चोराच्या उलट्या बोंबा. तुम्हाला वाटतं की अनेक योजना जरी केल्या तरी मेंटेनन्सच्या अभावामुळे शिवसेना पूर्णपणे त्याला न्याय देऊ शकत नाहीये? पूर्वीची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. आत्ताची शिवसेना फक्त टेंडर आणि टेंडरमधून मिळणारं कमिशन यासाठी विचार करून कुठल्याही योजना राबवतात. ऐन निवडणुकीचे 6 महिने असताना अशा गोष्टी राबवायच्या, लोकांच्या डोळ्यासमोर धुळफेक करायची, मतं मिळवायची. नंतर त्याच्यामध्ये द्रष्टेपणा नसते, विजन नसते, काही नसते. जो विजनरी काम करतो त्याचं काम वर्षानुवर्ष टिकतं. अशी अनेक उदाहरणं आहेत, महाराष्ट्रात देखील आहेत, परराज्यात देखील आहेत आणि परदेशातही आहेत. हे विजनरी काम नसतं, फक्त टेंडरमधून पैसे कमावणं, पैशातून पुन्हा ते खराब झालं की परत खराब झाल्याशिवाय टेंडर काढता येत नाही. अशा सगळ्या गोष्टीत ती शिवसेना अडकलेली आहे. म्हणून शिवसेनेची आज अशी परिस्थिती आहे. किल्लेदार साहेब, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबऱ्यात एका मराठी तरुणाला कान पकडायला लागले आणि माफी मागायला लावलेली, कारण की त्यांनी मराठीत दुकानदाराशी संवाद केला आणि मराठीत बोलूया असा आग्रह सुद्धा धरला. तर कसं बघतात या हिंदीमध्येच माफी मागायला? पाहिलं मी ते. बरं, तर कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये जिथे मराठी माणसं राहतात, महाराष्ट्र हा मराठी माणसांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्रीयन मराठी माणसांचा महाराष्ट्र असतानाच देखील ही परिस्थिती का आली, हा प्रश्न तुमचा बरोबर आहे. परंतु हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचारण्यापेक्षा तुम्ही उद्धवजींच्या शिवसेनेला विचारायला हवा. कारण उद्धवजींच्या शिवसेनेने जी माती खाल्ली, पुन्हा सांगतो ह्या विषयात पण माती खाल्ली, की जे काही काँग्रेसबरोबर जाऊन बसले ते जे स्वतःची बाळासाहेबांची जी विचारधारा होती ती विचारधारा सोडून काँग्रेसबरोबर जाऊन बसले. त्यामुळे जी जरब होती, जी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची जरब होती, शिवसेनेची जरब होती, मनसेची जरब होती, ती जरब कुठेतरी ढिली पडली आणि त्याचा तो फायदा ॲडव्हान्टेज ते घेत आहेत. आता अल्टिमेटली महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहते, काळजीपूर्वक पाहते आणि त्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्र सैनिक त्यांना धडा शिकवते. पण ह्याच्यावर कुठेतरी कायदा होणं गरजेचं आहे. आता नवीन सरकार जे बसलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे स्वतःला ओरिजिनल शिवसेना म्हणतात तेही बसलेले आहेत. तर त्यांनी कुठेतरी हा कायदा आणायला हवा की ही जी काही पद्धत चाललेली आहे, जो काही प्रकार चाललेला आहे, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मिनी पाकिस्तानच झालेले आहेत आणि तिथे जी काही दंडेलशाही चालू आहे, मराठीची जी काही दडपशाही चालू आहे, ह्याच्यावर कुठेतरी कायदा करायला हवा. कारण किती दिवस महाराष्ट्र सैनिकांनी कायदा हातात घेऊन या सगळ्या गोष्टी हाताळायच्या? त्याचं महाराष्ट्रात शासन आहे, कायदा आहे, असं असताना देखील महाराष्ट्र सैनिकांना कायदा हातात घेऊन हे विषय हाताळावे लागतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, मराठी माणसांचं दुर्दैव आहे. पण याच व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या मुलाने असं म्हटलं जाते की त्या मुलाने थेट पहिला म्हटलं होतं की मी मुंब्रा बंद करून दाखवेल जर मराठीत नाही म्हटलं तर. हे मराठी तरुणांनी बोलणं हे कसं आहे, त्याचं वय पाहता, मी जो व्हिडिओ पाहिला त्याचं वय पाहता त्या वयाच्या नुसार एक थोडीशी एक अंगात रक्त सळसळत असतं. अशा पद्धतीत जर एखादा त्या आवेशात बोलला असेल म्हणून त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा का? एक कुठलीही व्यक्ती कितीही स्ट्रॉंग व्यक्ती जाऊन कोणी मुंब्रा बंद करू शकते का? सामान्य व्यक्ती नाही ना. ते शब्दशः अर्थ न घेता त्याच्यातला लक्षार्थ घ्यायला हवा आणि शासनाने त्यानुसार उपाययोजना करायला हव्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.